हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 37. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनहि कथं हत्वा सुखिनश्चाम माधव. माधवा, म्हणून स्वबांधवांची हत्या तसेच धृतराष्ट्राकडील लोकांची हत्या करण्यास आम्ही योग्य नाही. तसे करणे योग्य नाही. ते स्वजन आमचेच कुटुंबीय आहेत. त्यांना मारून आम्हाला सुख मिळणार नाही. आपण मागील श्लोकात पाहिले की अर्जुनाने कौरवांकडील योद्ध्यांची 2 प्रकारात विभागणी केली होती. एक प्रकार म्हणजे आतताई, म्हणजे दुर्योधनादी चांडाळ चौकडी, आणि दुसरा प्रकार म्हणजे आतताई सोडून इतर सर्व संबंधित वगैरे योद्धे. येथे तो त्यांची अजून वेगळ्या प्रकारे 2 विभागात विभागणी करत आहे. स्वबांधव म्हणजे घात करणारे दुर्योधन वगैरे सह इतर आप्तेष्ट, आणि इतर म्हणजे नातेवाईक नसणारे पण पांडवांविरुद्ध युद्धात सज्ज झालेले योद्धे. या स्वबांधवांमध्ये आतताईंबरोबर इतरही नातेवाईक आतताई नसलेले आहेत. हे सोडून उरलेले इतर लोक जे लढाईला आलेले आहेत त्यांना तो येथे धार्तराष्ट्रान म्हणत आहे. अशा प्रकारे जरी विभागणी केली तरीही मागील श्लोकात सांगितलेल्या कारणांमुळे त्यांना मारणे अयोग्यच आहे असं तो सांगत आहे. कारण कसंही असलं तरी ते त्याच्या नात्यागोत्यातच आहेत. त्यांनी त्याला गोत्यात आणले असले तरी त्यांची हत्या करणे योग्य नाही. नात्याचे असल्यामुळे त्यांची हत्या करण्यास अर्जुन आणि बाकी पांडव योग्य नाहीत. तसे केल्याने आम्हाला सतत स्वजनांचा घात केल्याची टोचणी मनाला लागून राहील. यामुळे आमचं मन आम्हाला खात राहील. युद्ध जिंकून राज्य मिळालं, वैभव प्राप्त झालं तरी ते उपभोगताना आम्ही सतत बैचेन राहू. यामुळे आम्हाला कधीच सुख लाभणार नाही. सर्व मिळाल्याचा केवळ आभास निर्माण होईल. येथे अर्जुन भगवंत श्रींना माधव असं संबोधित आहे. माधव म्हणजे लक्ष्मीचा, भाग्याचा पती. कुलाची शक्ल होऊन त्यांच्यात कलह माजला आणि ते एकमेकांचे गळे घोटू लागले तर भाग्यलक्ष्मी त्या कुलाकडे पाठ फिरवते. त्या कुलाचं अधःपतन होतं. यास्तव अर्जुन माधवाला सांगत आहे की आम्हाला दुर्भाग्याची गोष्ट स्वतःच्या कुलावर ओढून घ्यायची नाही. त्यापेक्षा जी प्राप्त परिस्थिती वाट्याला आलेली आहे तिचा स्वीकार करून आहे त्या स्थितीत समाधानाने राहण्यातच सुख आहे. तेच आमच्या नशिबी भाग्य आहे. हे लिहित असताना आज 11 सप्टेंबर 2003 हा दिवस आहे. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या 2 इमारती उडवून देऊन 2 वर्ष झाली आहेत. विशेष म्हणजे ज्या अमेरिकेने लादेनला पोचला त्याच लादेनने या इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत. अमेरिकेचा मानबिंदू असलेली इमारत नष्ट केल्यावर आता आतंकवाद हा जगाच्या दृष्टीने ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिकेसारख्या महाबलाढ्य एकमेव महासत्ता असलेल्या, सुरक्षिततेची अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या देशाची सुरक्षा कवच भेदून आतंकवाद अमेरिकेत घुसला आहे. तो त्यांना नित्य ललकारत आहे. जगातील सर्व देशात आता तो पसरलेला आहे. वास्तविक हा आतंकवाद हिंदुस्थान गेली 20 वर्ष सोसत आणि त्याला मुकाबला करत आला आहे. जगाला आम्ही कंठशोष करून या आतंकवादाबद्दल सांगत आहोत. आतंकवाद हा कोणा देशाविरुद्ध नसतो, तो मानवतेविरुद्ध असतो. परंतु दुर्दैवाने आमच्याकडे जगाने गांभीर्याने पाहिले नाही.
उलट भारताच्या इशाराकडे संपूर्ण दुर्लक्ष करून आतंकवाद जोपासणाऱ्यांनाच मदत करण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. मदत करणाऱ्यांवरच तो उलटला. याचं जगाला जरी आश्चर्य वाटत असलं तरी हे आम्हाला अपेक्षित असंच आहे, होतं. आमच्या पुराणातून सांगितलेल्या कथा रूपक आहेत. त्याचा अर्थ समजावून घेणे आवश्यक आहे. आता आतंकवाद सर्वांच्याच हाताबाहेर गेला आहे. कलियुगाचा हा महिमा आहे. यास्तव आजही किंबहुना आज तर जास्तच प्रमाणात गीता तत्वाचा उपयोग होणार आहे. ही गीता समजून घ्यावी, त्याचा नित्य आचरणात उपयोग करावा. याला अन्य पर्याय नाही. ओम तत्सत त्वम असि. हरिओम.